नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज वेलकम स्पीच होतं आणि वेलकम स्पीचमध्ये भरपूर नर्वस झालेलो आम्ही, कारण की सर डायरेक्ट बोलले की आम्हाला स्टेजमध्ये येऊन बोलायचं होतं पूर्ण क्लासच्या समोर. मग ते पोरं बोलत होती, भरपूर नर्वस होती, काय काय अटकून बोलली, काय काय कंटिन्यूस बुकमध्ये बोलून बोलली. आणि असंच वेलकम स्पीच हिच्यासोबत फिनिश केलं आम्ही. त्यानंतर मी एक चॉकलेट खाल्ली. नंतर घरी येऊन मी जन्माष्टमीची तयारी करत होतो. मस्त की ड्रॉइंग चालू होती, झाडं कटिंग केले, नंतर गाय वगैरे बनवले, त्याची पेंटिंग चालू होती. पसारा बघा किती आहे, कलर्स. आणि त्यानंतर परत तिथे पप्पा मदत करत होते कसं लावायचं कसं नाही. नंतर जन्माष्टमीला एक डेकोरेशन ठरवलं, मग घर ठरवलं. मग ते घरासाठी पेंटिंग चालू होती, त्यामध्ये आम्ही मस्त की वारली पेंटिंग मी करत होती. स्केच पेन, पण तो स्केच पेन खराब झालं, ते उठत नव्हतं. आणि दादा इथं मटक्यांचे कलर करते, दहीहंडी स्पेशल म्हणून. ते घर कंप्लीट झालं असं आहे की. नंतर दुसऱ्या दिवशी मी रेडी झाली मस्त की आणि कॉलेजला निघाले. आमच्या कॉलेजमध्ये लेक्चर्स होते आणि इलुस्ट्रेशनचं लेक्चर होतं, म्हणजे आम्हाला ड्रॉइंग करायचं. हा माझ्या मैत्रिणीने शॉर्ट घेतलेला क्यूटचा. नंतर आम्ही कलरच्या पाठी लागलो. आमचे सबमिशन डेट चालू होते, तेव्हा जन्माष्टमीचं सगळं एकत्र आलेलं. आणि टीचरने पण बोलली की लवकर लवकर सबमिशन करा, मग जन्माष्टमीला तुम्हाला त्रास नाही होणार. नंतर मस्त मजाक मस्तीमध्ये नंतर मी तर माझे कलर फ्लेक्स करत होते, भरपूर महाग कलरचे. भावना बोलली की तू कलर फ्लेक्सिंग करतेस म्हणून. आम्ही वेगळ्या वेगळ्या डायरेक्शनमधून पण हा शॉर्ट्स घेतलेला. तिथं फक्त लाईट थोडीशी अपडाऊनमध्ये कमी जास्त होत होती. नंतर दुसरे आम्ही मदत हेल्पिंग जास्त करतो एकमेकींना, मग तेच चालू होतं, गप्पा चालू होत्या, सबमिशन चालू होतं. नंतर टीचरने आम्हाला एक रेंडरिंग सांगितलं, मॅन रेंडरिंग कसं करतं, म्हणजे माणसांचे कलरिंग फॉर्म कसे काढायचे बॉडीवर, ते शिकवत होती. आणि सगळे एवढे लक्ष देऊन बघत होते, कारण की सबमिशन जवळ होतं आणि आम्ही आत्ताशी शिकतो आहे म्हणून. नंतर आपलं मस्त की NSSचं लेक्चर होतं, त्यामध्ये प्रेसिडेंट ह्यांचा स्पीच झाला आणि पोरी भरपूर हसत होत्या, सिट्या बिट्या पण मारत होत्या. सर आमच्याकडे बघत होते पण, आणि आम्ही असंच व्हिडिओ बघत होते. सगळे पोरी स्नॅप वगैरे काढत होत्या. नंतर बाहेरच्या डिस्प्लेमध्ये पण जन्माष्टमीचं हे दाखवत होतं. आणि हा मोठा सेलिब्रेशन आता घरी करतो. नंतर आम्ही डेकोरेशन लावलं आणि चेक करत होते की असंच करायचं का डेकोरेशन, त्यामध्ये लाईटिंग कशी जाणार काय नाही, हे असं सगळं मॉडेल लावलं, म्हणजे असं आहे डेकोरेशन म्हणून. नंतर हे फायनल आम्ही करणार होतो. तर फायनल झाल्यानंतर सगळी तयारी सुरू केलेली, सगळं दही बी आणून ठेवलं. नंतर श्रीकृष्णांना बसवलं आम्ही मस्त की. नंतरचं लुक आफ्टर, आणि नंतर आरती चालू होती मस्त की. आम्ही आरती वगैरे केली. अजून एक फायनल लुक आहे, बघा किती जवळून सुंदर दिसतात ना श्रीकृष्ण. राधे राधे, जय श्रीकृष्ण. चला बाय, आपण परत भेटू व्लॉगमध्ये नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा. आणि नेक्स्ट व्लॉग लवकरात लवकर येणार आहे, सो कीप वॉचिंग. आणि सॉरी हा व्लॉग लेट झाल्यावर. बाय बाय, थँक्यू.